सभासदांनी 12 पायऱ्या घेण्यासाठी काय करावे, तर याच्यावर आपल्याकडे श्रीधर आहे, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाहीये. सर्वप्रथम निनादचं अभिनंदन. निनादनी छान शेअरिंग केलं, मला आवडलं, मला खूप ओळख पटली. निनादनी जे केलं ते सगळं मला करायची इच्छा होती, सुदैवाने मी प्यालो नाही, एवढंच म्हणायचं. कृष्णन दादांचं अभिनंदन. 36 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या परमेश्वराकडे प्रार्थना, या दोघांना आजन्म दारूपासून दूर ठेव, आयुष्य चांगलं जगण्यासाठी 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमाकडे बघण्याची बुद्धी दे. आजची तारीख आहे 18 फेब्रुवारी 2025, वडाळा, मुंबई, 5 गार्डन ग्रुप. आणि एक निनादचा प्रॉपर्टी आणि कृष्णनचा बर्थडे आहे. आणि विषय आहे नवीन सभासदांनी 12 पायऱ्या घेण्यासाठी काय करावे. आणि ह्यांनी सांगितलं चेअरमनने की आता मार्गदर्शन करतील. मला मार्गदर्शन करतील वाटल्यावर मी लगेच लालबागचा राजा होतो, खाली हात दिखाने का बस, असं असं. तसं नाही आहे. मी वयाच्या 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली आणि 29व्या वर्षी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा निरोप मला मिळाला. 11 वर्ष दारू प्यालो. पहिली 5 वर्ष 3 महिन्यातनं एकदा गपचूप, आणि नंतरची 6 वर्ष दिवसाआड अर्धी बाटली. ती गपचूप बिपचूप नाही, ती सगळ्यांना कळेल अशी दारू प्यालो मी. त्याच्यामध्ये धुलाई, पहिली 4 गोष्टींची धुलाई मला जाणवते प्रकर्षाने. एक शारीरिक धुलाई झाली, मुळव्याध झाली, नाकातनं रक्त झालं, डोळा फुटला, जीभ बाहेर आली, दात पडले, मारामारी झाली, सलाईन लावायला लागली इत्यादी. त्याच्यानंतर दुसरी होती आर्थिक धुलाई. पैसे, दारू प्यायला पैसे लागतात का, फुकट नाही दारू मिळत. त्याच्यामुळे ते दारू पैसे जे वडिलांचे माझ्या नावावर ठेवलेले होते, कॉमन पैसे लहानपणापासून, ते सगळे उडवले. आणि शिवाय पार्टनरशिपमध्ये धंदा होता, त्याच्यातले पैसे ढापले. त्याच्यामुळे पैशाचा अपहार करायला लागला. अर्थात ते नंतर फेडायला लागले, तो भाग आणखी वेगळा. त्यामुळे दुसरं नुकसान झालं आर्थिक. तिसरं झालं व्यावसायिक नुकसान, कामधंद्याचं नुकसान. माझा पार्टनरशिपमधल्या धंद्यामधनं मला हाकलून देण्यात आलं, कारण मी दिवसा दारू प्यायचो मेडिकल स्टोअरमध्ये बसून. त्याचे मी टाईट व्हायचो, काय बळीच लफडी झाली. आणि चौथं नुकसान झालं कौटुंबिक. माझ्या घरामध्ये आम्ही 4 भावंड होतो, 2 भाऊ 2 बहीण. मी मोठा, पण माझ्याशी कोणीच बोलायचं नाही. माझे आई वडील बोलायचे नाहीत, आजी बोलायची नाही, 4 उरलेली 3 भावंड बोलायचे नाही. सकाळी उठायचो मी कावळ्यासारखी, आंघोळ करायचो आणि पळायचो. आणि रात्री 1:30 वाजता टाईट यायचो. माझे वडील कधीतरी पहारही घेऊन, मसालाचा डबा घेऊन, काठी घेऊन वगैरे मला मारायला तयार असायचे. माझी आजी अडवायची, त्याला ती सांगायची, अरे विठ्ठल, माझ्या वडिलांचं नाव विठ्ठल होतं, तू काय बोलतो त्याच्या मेंदूपर्यंत पोचतच नाही, त्याला धड उभं राहता येत नाही, तू त्याचे काय त्याला मारल्याचं त्याला कळणार नाहीये. मग वडील म्हणायचे, अरे हा सापडत नाही ना माझ्या तावडीमध्ये. सकाळी मी पोहायला जातो, चालायला जातो, तोपर्यंत हा आंघोळ करून कावळ्याची पळून जातो. कारण ह्या 4 क्षेत्रामध्ये माझं नुकसान झालं. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा निरोप मला डॉक्टर श्रीकांत जोशी, मानसोपचार तज्ज्ञ, माझे वडील आणि भिवंडी समूहाचे फाउंडर मेंबर सुभाष के यांच्या तिघांच्या प्रयत्नामुळे मिळाला. पहिली मीटिंग केली 23 सप्टेंबर 1989. भिवंडी समूहामध्ये मीटिंग केली. मी मूळचा भिवंडीचा राहणारा आहे. आणि 5-6 जण होते तेव्हा. मद्यपाश आजार ऐकला. मद्यपाश आजारामध्ये प्रश्न विचारले उलट सुलट, तुम्ही कोण सांगणार आहे, तुम्ही काय डॉक्टर आहे का, अमुक आहे तमुक. मी 4 मीटिंग केल्या भिवंडीला. मंगळवार शनिवार अशा 4 मीटिंग झाल्या. आणि 4 मीटिंगमध्ये मला ट्यूबलाईट पेटली की अभी समझ में आ गया. समझ में आ गया म्हटलं की अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये लगेच रिव्हर्स एंट्री चालू हो जात आहे. मी परत जाऊन दारू प्यालो. आणि दारू प्याल्यानंतर मग माझी ट्यूबलाईट पेटली की अरे वो बेवडा लोग बोलता है सही है, वो बेवडा लोग बोलता है सही है, असं नाही आहे. हम बेवडा लोग बोलतायत, तू भी तो बेवडा आहे. 20 प्रश्नांची उत्तरं तू दिलेली आहेस ना, तर तू पण बेवडा आहेस आणि तू पण त्यांच्यातलाच एक आहेस. आणि मग 10 ऑक्टोबर 1989 पासून दारूपासून दूर राहायला सुरुवात केली. आता 35 वर्ष 4 महिने होऊन गेले मी दारूपासून दूर आहे. आणि आज मागे वळून बघतो तेव्हा कळतं की मी कसा कार्यक्रम घेतला. मी तुम्हाला तुम्ही कसा घ्यावा ते नाही सांगत आहे, मी कसा घेतला तेच मी सांगणार आहे तुम्हाला. पण आता मागे वळून बघताना बऱ्याच लोकांचे अनुभव, माझे स्वतःचे अनुभव आणि बऱ्याच लोकांचे अनुभव ऐकल्यानंतर मला काय काय अडथळे आहेत ते जाणवायला लागले. म्हणजे ते अडथळे मला ओव्हरकम करताना सुद्धा खूप त्रास झाला. पहिली पायरी घेतली की कधीपर्यंत म्हणतो आपण, जोपर्यंत परत पित नाही तोपर्यंत पहिली पायरी झाली.
परत प्याला की पहिली पायरी घ्यायची गेली होती, विकेट पडली म्हणून हा परत प्याला. तर पहिली पायरी मी ए मध्ये आल्यावर घेतली का हो? मला नाही वाटत तसं. कारण मला सगळ्यांनी चोपलेला होता. पोलिसांनी चोपलाय, एस टीच्या कंडक्टरने चोपलाय, शेवटची गाडी पकडायचो, बाई माणूस आहे, काय दारू प्यायचो, काय वाटेल ते करायचं. बऱ्याच लोकांचा मार खाल्ला. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांनी मला भिंतीत चेपसून आणलेलं आहे की तू दारुड्या आहेस, तुला दारू पिता येत नाही, हे सगळ्या लोकांनी जाणून दिलेलं होतं. पण अल्कोहोलिक सणासमध्ये मी यायला तयार झालो याचं कारण माझ्या पहिली पायरी झालेली होती. ती तेव्हा त्याला पहिली पायरी म्हणतात वगैरे मला नव्हतं कळलं. पण माझी दारू इतरांपेक्षा वेगळी आहे आणि त्याच्याकरता मला काहीतरी मदत घ्यायला पाहिजे. हे सुप्तपणे, जाणतेपणे, अजाणतेपणे कसं तरी माझ्या लक्षात आलं, काय मला सांगता येत नाही. देवाची कृपा म्हणायची. आणि मी अल्कोहोलिक सन्सच्या मीटिंगमध्ये आलो. मी अल्कोहोलिक सन्सच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर हे लोक प्रार्थना म्हणायला लागले आणि हात जोडून प्रार्थना म्हणायला लागले. मला सुरुवातीला ते आवडायचं नव्हतं. मी देवा शब्द बोलायचो नाही, मी बाकीचं सगळं बोलायचो, देवा नाही बोलायचो. पण हे मरता क्या नाही करता, सगळे करतात म्हणून आपण करायचं, सगळे हात जोडतात म्हणून हात जोडतं. आणि मग माझी मदत कोण करणार आहे, तर इथे तो शब्द ऐकला की 1.5 तास मीटिंग झाली आणि 22.5 तास त्याच्यातनं फायदा झाला. आणि मग कळायला लागलं की मला कोणाची तरी मदत घेतली पाहिजे, कारण मला 22.5 तास काढायचे. 1.5 तास तर इथे मी गप्प बसणार. 22.5 तासासाठी मग फोन नंबर घेणे, मग दुसऱ्याशी बोलणे, मग पुस्तक वाचणे, मग प्रार्थनेचं कार्ड खिशात ठेवणे, कोणाचं तरी टोकन जुन्याचं असेल ते खिशात ठेवणे. या सगळ्या प्रकारांनी माझ्या लक्षात यायला आहे की मला मदतीची गरज आहे. मी एकट्याच्या जीवावर नाही करू शकत. तुम्ही मला मद्यपाश आधार सांगितला, मी घरी बसलो आणि केला. असं अनेक प्रयोग प्रत्येकाने प्रयोग केले, मी पण प्रयोग केले. काही दिवसानंतर मला कळलं की अभी समझ में आ गया ना यार, क्या करने का, वही बार बार क्या सुनने का यार, मजा नाही उसमें. आणि तिसऱ्या पायरीतला परमेश्वर, आजही मला परमेश्वराची कल्पना मला पूर्ण कळलेली आहे असा काही माझा दावा नाही. पण काहीतरी आहे जो इथपर्यंत आणला ना, ज्याने इथपर्यंत आणला तो काय, कोणतरी आहे ना, कोणतरी ती शक्ती आहे, त्याला परमेश्वर म्हणायचं. त्याला वेगवेगळी नावं धर्माने दिलेली आहेत. आणि अल्कोहोलिक सन्यास म्हणते की तुझा देव तुझ्या मनात, आमचा देव आमच्या मनात. आपण देवाची चर्चा नाही करायची, आपण फक्त मी देवाला शरण गेलेलो आहे का, माझं आयुष्य देवावर सोपवलंय का, आता देवाची इच्छा असेल तसं. देवाची इच्छा काय, मी प्यावं अशी इच्छा आहे का, नाही. मी रांडबाजी करून झालं एड्स व्हावा अशी इच्छा आहे का, नाही. मी मटका खेळावा आणि आहेत ते पैसे रिटायरमेंटचे सगळे आहेत तेवढे घालवावे अशी देवाची इच्छा आहे का, अजिबात नाही. मग अल्कोहोलिक सन्यासमध्ये आल्यानंतर मला अनेक वर्षांच्या अनुभवातून लक्षात आलं की पुढचा जो कार्यक्रम आहे 4थी ते 12वी पायरी, ही खरं बघायला गेलं तर माझ्या लहानपणी मी अमिताभ बच्चनचे पिक्चर चिकार पाहिलेले. आणि त्या पिक्चरमध्ये कायम असा असायचा एखादा सीन की अमिताभला कुठेतरी चौकोनामध्ये उभा केलेला असायचा आणि त्याला सांगायचं ह्याच्यातनं तू बाजूला गेलास, जरा पाय बाहेर काढलास की तुझी आई तिकडे, तिला आम्ही ठोकू, तुझी बायको आहे, गर्लफ्रेंड आहे, वडील आहेत, असं काहीतरी त्याला सांगितलेलं असायचं. तर अल्कोहोलिक सन्यासनी पुढचा जो कार्यक्रम दिलाय तो खरं बघायला गेलं तो नैतिकतेचा कार्यक्रम आहे. माझ्या लहानपणापासून जे मला सांगितलं तेच माझ्या स्पॉन्सरनी सांगितलं, तेच मला कार्यक्रमाने सांगितलं. पण आता जसं निनाद म्हणत होता तसं कळत सगळं होतं पण वळत नव्हतं. हे चुकीचं आहे, हे करायला गेलो तर तिकडनं या स्टेपनीकडनं पुन्हा त्या दुसऱ्या स्टेपनीकडे जावं लागेल, हे कळत होतं पण ते थांबता येत नव्हतं. मग थांबण्यासाठी काय करायला पाहिजे, तर अल्कोहोलिक सन्यासमध्ये पहिलं काम सांगितलं, 1 2 3 पायऱ्या हा एक टप्पा आहे. दुसरा टप्पा आता जसं निनादने सांगितलं की दुसऱ्या टप्प्याला जाण्यापूर्वी स्पॉन्सर घेणे ही कल्पना आहे आणि ती महाभयानक कल्पना आहे. माझा इनिशियल स्पॉन्सर होता, मग तो काय वाईट आहे, त्याच्याकडे आणखी दुसरा स्पॉन्सर कशाला घ्यायला पाहिजे. मग स्पॉन्सर घेतला तर त्यांनी 4थी 5वी पायरी घेतलेली असली पाहिजे, त्याचा स्पॉन्सर असला पाहिजे, तो त्याच्या स्पॉन्सरची भेटत असला पाहिजे. या सगळ्या हळूहळू मी मला स्पॉन्सर न घेण्यासाठी वापरलेल्या ढाली आहेत. मग तो दुसऱ्याला सांगितलं तर का होईल, मग माझं लफडं तिच्या आईला आणखी लोकांना कळेल, मग तोच प्याला तर काय घ्या पहिला. माझ्या मनात किती भीत्या होत्या. त्यामुळे स्पॉन्सर घ्यायला मी तयार नव्हतो फारसा. पण मला बोलायची खुजली जाम होती. मी मास्तरचा पोरगा आहे आणि मी मास्तर आहे, तर मला इथं सुरुवातीला वाटलं ही वक्तृत्व स्पर्धा आहे. त्याच्यामुळे मला बोलायची खुजली होती आणि मला बोलायला फक्त पहिला स्पीकर म्हणून द्यायचे. शेवटचा जो स्पीकर होतो ते मला करायचे नाहीत, मला पहिला स्पीकर करायचे नवीन मेंबर म्हणून. मग मी शेवटी एक दिवस याला विचारलं, त्या आईला त्यांनाच परत देत आहे, ह्यांचं काय स्पेशल क्वालिफिकेशन आहे का. तो म्हणाले हो, त्यांनी कार्यक्रम घेतलाय. म्हटलं वो किधर होत आहे, हे काय या पुस्तकात लिहिलेलं आहे. म्हणाला दे पुस्तक विकत. 16 रुपये किंमत होती तेव्हा. 16 रुपयाचं पुस्तक घेतलं, रात्री 10:30ला भिवंडीला घरी पोचल्यावर वाचायला सुरुवात केलं. 2:30 वाजेपर्यंत वाचलं. म्हणलं हो गया. तो म्हणाला क्या हो गया.
म्हटलं कार्यक्रम ह्याच्यात लिहिलाय तो कळला ना मला. तो म्हणे कळलाच नसतो, कार्यक्रम कळायचा नाहीये, कार्यक्रम आचरणात आणायचा आहे. म्हटलं म्हणजे काय करायचं, म्हणजे पहिला स्पॉन्सर घ्यायचा. तिच्या आईला पण शेवटी फिरून गाडी पुन्हा तिथे झाली. जोपर्यंत स्पॉन्सर घेत नाही तोपर्यंत पुढचं काय होत नाही. आणि स्पॉन्सर घ्यायला तयार न व्हायची 2 कारणं चौथ्या पायरीत त्यांनी दिली. एक आहे माझी भीती. माझी भीती मला सांगितली एवढी लफडी सगळी त्याला कळली, त्या आईला त्यांनी दुसऱ्या कोणाला सांगितलं, हागला बिगला वांदे व्हायचे, सगळी विकेट पडेल आपली. आणि दुसरा होता माझा अहंकार. आता मला सगळं कळलेलं आहे, आता मला ते काय गरज जर नाही, ते कपाडात ठेवायचं आणि चावी फेकून द्यायची. ह्याची काय पुन्हा पुन्हा तो भूतकाळ सांगायची गरज काय. तुम्ही दारू सोडायला आले आणि सारखं सारखं दारूबद्दलच बोलताय. मग विश्वनाथ गुरुजी मला म्हणाले, चल आपण असं करूया, समोर ती कचऱ्याची कुंडी आहे ना, ती भरलेली आहे ना, त्याच्यावरती बोलूया. आणि मग ते बोला, ते मास्तरच होते जायला, ते बोलायला लागले. मग 10 मिनिटांनी मी त्यांना, ओ गुरुजी थांबा, ते त्याचा आणि आपला काय संबंध, संडासाच्या कचऱ्याच्या कुंडीचा आणि आपला. अरे म्हणाले, तेच तर मी तुला मगाशी सांगितलं ना, की कचरा कुंडीचा आणि ह्याचा आपला काही संबंध नाही. आपला संबंध तुझा माझा दारूमुळे आहे, आणि दारू थांबवणे हा आपला प्रॉब्लेम आहे. मग गाडी रुळावरती आली आणि मग कळायला लागलं की 4थ्या-5व्या पायरी मला काय शोधून काढायचंय, तर माझ्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. बदल का व्हायला पाहिजे, आपल्या ज्या स्लोगन दिलेत ना, त्या सगळ्या जगा आणि जगू द्या. आमच्याकडे गुरुजी अनिल डे वगैरे शेअर करायला यायचे. मग मी त्यांना लगेच प्रश्न विचारायचो. म्हटलं घरचे लोक, घरचे म्हणजे माझं लग्न नव्हतं झालं बरं का, माझी आई ती कशी जगली तरी चालेल का, तिला काय बोलायचं नाही. आणि मी जरा वाकडा वागलो तर तुम्ही लगेच मला धारेवर धरणार. गुरुजी लगेच माझ्या स्टाईलनीच मला उत्तर दिलं, ती कशीही जगली तरी ती दारू पिणार नाहीये तुझी आई. तू साला लगेच जरा वाकडा वागलास तर दारू प्यायला जाशील. आणि मग ह्या स्लोगनच्या याच्यातनं माझ्या लक्षात यायला लागलं की पहिला मला प्रॉब्लेम कुठे ते शोधला पाहिजे. मद्यपाश आजार कळला, मन सांगतं थोडी दारू पी, शरीर सांगतं टाईट होईपर्यंत. इथपर्यंत मला कळलेलं होतं, पण मला वाटलं हेच सगळं अल्कोहोलिक सनानेमस आहे. मद्यपाश आजार म्हणजेच अल्कोहोलिक सनानेमसचं सगळं तिथेच साठवलेलं आहे. पण नंतर कळायला लागलं, हळूहळू वाचायला लागला, त्याच्यावरती तो म्हणायला लागला की जोपर्यंत स्वतःमध्ये बदल होत नाही तोपर्यंत हे ऑब्सेशन जाणारच नाहीये. तुझ्या आईला मग कशाला मारायला इथे येऊ, मी जातो ना. तुम्ही जर म्हणताय की ऑब्सेशन जाणार, ऑब्सेशन शून्यावर आलं कधी म्हणायचं, जेव्हा सरणावरती जाळतील किंवा केईएमला मी बॉडी डोनेट केली, तेव्हा फॉर्मेलिनच्या टाकीत बुडवतील मला, तेव्हा म्हणायचं की ह्याचं ऑब्सेशन गेलं, कारण आता काय तो उठून प्यायला येणार नाहीये. पण मग ऑब्सेशन कमी होतं. म्हणजे आजही मी त्याच बारवरनं जातो ना रे. अरे मिटिंगला आल्यानंतर मी धामणकर नाक्याला भिवंडीला उतरलो की रिक्षात बसायचं, आमच्याकडे शेअर रिक्षा असते. तर एक झालं की एक मंडई तो असं करतो. तो एक मंडई आल्यावर की तो करू उघड, मागचा माणूस कुठे आहे, दुसरा माणूस गायब असायचा. कारण मी त्या रिक्षाच्या समोर मला नित्यानंद बार दिसायचा. त्याच्यामुळे मी नुसतं बघितलं, असा काय ऑब्सेशन होतं बघा माझं, नुसतं बारकडे बघितलं तरी मला कोलाहल व्हायचं पोटामध्ये, आणि मी उतरून बारमध्ये जायचो. त्यामुळे ए मध्ये आल्यानंतर मी सहदेव आप्पाला विचारलं ठाण्याचं, म्हणलं अरे धामणकर नाक्यावर उतरलं, माझे तंतर ते काय करू. तो म्हणाला, गाढव आहेस तू, पुढच्या स्टॉपला उतर ना आणि जा चालत घरी. आणि दुसऱ्या दिवशी मी पुढच्या स्टॉपला उतरून घरी गेलो. जाताना विचार केला, आपण कधी राष्ट्रपती झालो तर सहदेवला भारतरत्न द्यायचं. एवढी भारी आयडिया आतापर्यंत कोणी सांगितलेली नव्हती आपल्याला. आणि मग कळायला लागलं की अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये मी काय आहे, मला कुठे प्रॉब्लेम आहे हे शोधण्यासाठी 4थी पायरी आहे. मला स्पॉन्सर मला नेहमी सांगायचे की गाडी कुठली असेल, 2 चाकी 4 चाकी, तुम्ही मेकॅनिककडे घेऊन जाता, तो मेकॅनिक काय सांगतो, स्टार्ट कर, फायरिंग ऐकतो, आणि तो फायरिंग ऐकून त्याचं काय डायग्नोसिस असेल ते सांगतो, एवढे पैसे लागतील, एवढा वेळ लागेल, जेव्हा केव्हा गाडी आणायची तेव्हा आणून दे, चल फुट. तसं मला परत दारूकडे न जाण्यासाठी मला खेचणार आहे ते 92-94 वरती साप असतात सापशिडीच्या खेळामध्ये. 3 साप सांगितलेले आहेत, त्यातला 1, 2, 3 किती असू शकतात प्रत्येकाला. एक सांगितले बाईची लफडी, दुसरं सांगितलं पैशाची लफडी, आणि तिसरं सांगितलं सत्तेची लफडी. या 3 गोष्टींपैकी कोणीतरी एक आहे असा आमचा सार्वत्रिक अनुभव. त्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेतच, पण आम्हाला दारूकडे पुन्हा नेणाऱ्या ह्या 3 मेजर गोष्टी आहेत. आणि मग नातेसंबंध, माणसांची संबंध, त्याच्यातून येणारा राग, त्या रागाचं झालेलं रूपांतर खुन्नस. गोविंद नावाचा आपला सभासद होता, कोणाला आठवत असेल, शिवडीचा, हां आहे. तो नेहमी सांगायचा, मला राग आला की मला असं वाटायचं ह्याच्या अंगात ट्रक घातला पाहिजे आणि ह्याला खलास केलं पाहिजे. मला सॉलिड आयडेंटिफिकेशन मिळालं. म्हणजे मला कायम असं वाटायचं की एखादं भिवंडीत साला घोडाबिडा विकत घेतला पाहिजे, आपल्याला राग आला की ठोकायचं, खलास गेला वरती, गपचूप पळून जायचं, काय होईल ते बघू नंतर. माझ्या सुदैवाने
असल्या आयडिया इम्प्लिमेंट मला दारू पिऊन आणखी करायला मिळाल्या नाही, नाहीतर मी ह्या सगळ्या केल्या असत्या. पण अल्कोहोलिक सायन्सच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर अहंकार सांगतो, बघू नको, भीती सांगते, वाट लागेल साल्या, त्यांनी जर का कोणाला सांगितलं तर वाट लागेल. आणि अशा वेळेला स्पॉन्सर घेतला. चौथ्या पायरीमध्ये रिझेंटमेंट लिहून काढल्या. रिझेंटमेंट का म्हणतो बिलडब्ल्यू? रिझेंटमेंट खरं तर ह्या 3 गोष्टींच्या यादीत नाहीये, पण त्याची बीज सगळी रिझेंटमेंटमध्ये आहे. बायकोची खुन्नस म्हणून मी रान बाजारात जाणार. आईला काय लॉजिक माझं काय समजत नाही मला. पैशाचे वांदे तरी पण मी मटका लावणार आणि सांगणार की मला जास्त पैसे मिळाले पाहिजे. मी भिसी लावणार आणि म्हणजे हे सगळे वेडे चाळे होते माझे. पण हे सगळे वेडे चाळे मला कळण्याकरता खुन्नस लिहून काढली. आणि खुन्नस लिहून काढल्यानंतर शेवटचा प्रश्न जो होता की त्याला मी माफ करायला तयार आहे का आणि त्याच्यासाठी प्रार्थना म्हणायला तयार आहे का? अरे अजिबात नाही ना. मी म्हटलं हड त्या आईले बंद करून ठेव, हे नाही मागताय, हेच करायचं होतं तर मग कशाला मला बोलवलं इथे? जर का मी त्याच्या भल्यासाठी प्रार्थना करायची तर कशाला मरायला लिस्ट नबीस बनवली? आणि त्याचा परिणाम म्हणून माझा स्पॉन्डिलायसिस 10 वर्ष मी जोपासला. वेगवेगळे प्रयोग करून झाले माझे. परळला कुठला खजुराचा लेप लावतात चायला 8 दिवस, तो त्या बिन आंघोळीचा तो लेप लावून ठेवला. ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, त्याच्यानंतर ते सेंट लावतात ना काहीतरी, ते बशीमध्ये ठेवतात काहीतरी सेंट, वास येतो त्याचा, ते प्रयोग झाला. योगा झाला, सगळे प्रयोग झाले माझे. माझी स्पॉन्डिलायसिस काय जायचं नाही. शेवटी मी 15 वर्षानंतर सिटी स्कॅन वगैरे करून, MRI करून एका होमिओपॅथी डॉक्टरीन बाईकडे गेलो. त्या डॉक्टरीन बाईंनी औषध दिलं. 2 महिन्यात मला बरं वाटलं. आणि 3ऱ्या महिन्यामध्ये मी जेव्हा औषध घ्यायला गेलो तेव्हा त्या बाईने मला सांगितलं, काका बसा जरा. म्हटलं बोला, तुम्हाला कोणाचा राग येतो? म्हटलं आयला आपल्याला 2च गिऱ्हाईक, एक बायको आणि साहेब, बाकी आणखी कोणाची काय गरज नाही. तसे छुटूक फुटूक बरेच असतात. कंडक्टर बसमध्ये सांगतो, हो चला ये चष्मी, चाल पुढे लाईनीत उभा राहायला बाळात वेळ, चाल पुढे हो, काहीतरी इन्सल्ट करतो कोणीतरी. अशी यादी बरीच मोठी आहे. पण 2 खुन्नस आपल्याला 2 गोळ्या माफ असतील तर हे म्हणाले, मग त्यांना तुम्ही सोडायला तयार आहात का? म्हणजे अजिबात सोडणार नाही. ते म्हणाले अजिबात सोडणार नाही तर मी तुम्हाला अजिबात औषध देणार नाही. म्हटले हा, ही काय भानगडे, त्याचा काय संबंध? ते म्हणाले मी तुम्हाला किती औषध दिलं तरी तुम्ही बरे होणारच नाही आहेत, कारण तुमचा हा मुळात जो होमिओपॅथी काहीतरी म्हणतात ते स्वभावाकडे बघतात वगैरे. आणि मग बसा म्हणाले 10 मिनिटं बाहेर, विचार करा, आला वाटलं तुम्हाला आपण सोडावं तर या आतमध्ये, नाही तर मग घरी जा, मी तुम्हाला औषध देणार नाही. अरे मरता क्या नाही करता, झक मारून मी पुन्हा 10 मिनिटांनी आत गेलो. म्हटलं मॅडम मी सोडायला तयार आहे. जे मला 5व्या पायरीमध्ये, 4थ्या पायरीमध्ये, 6व्या पायरीमध्ये सांगितलेलं होतं ते मला 10 वर्षानंतर होमिओपॅथी डॉक्टरकडे 10 वर्ष स्पॉन्डिलायसिस आक्रमण करून घालून मग कळायला लागलं. यादी मी केली, निनादला मध्ये मला आयडेंटिफाय मिळते ह्याचं कारण ते 4थी 5वी पायरी घेतली, पण त्याचं पुढं काय नाही करायला तयार ना मी. 6व्या पायरीमध्ये जेव्हा मी सांगायला लागलो की मला हे सोडलं पाहिजे आणि मला हे सोडता येत नाही, कारण मला ह्याच्यात मजा येते. तो शेणातल्या किड्याला कशी शेणात मजा येते, त्याला तुम्ही गुलाब पाण्यात आणून ठेवला की तो तडफडायला लागतो, त्याला शेणात नेऊन ठेवला की तो खुश असतो. तसं मला माझे स्वभावदोष आवडायला लागलेले आहेत आणि ते मी सोडायला तयार नाही. तर 4थ्या 5व्या पायरीमध्ये मला नक्की काय करायला पाहिजे, बदल घडवला पाहिजे तो कळला मला. मला कॅरेक्टर डिफेक्टची ॲनालिसिस करून 4 भाग केलेले आहेत माझ्याकडे. ए टाईप, बी टाईप, सी टाईप, डी टाईप. मला हे माझं स्पॉन्सरनी करायला लावलं. ए टाईप म्हणजे हे केलंच तर लगेच दारू प्यायला जायची, लगेच दारू प्यायला, म्हणजे असं वाटायला लागेल त्या आईले हे आयुष्य बेकार आहे, त्याच्यापेक्षा दारू प्यायला परवडलं. 3ऱ्या प्रकारामध्ये आणखी सौम्य आणि 4थ्या प्रकारामध्ये अगदीच ग्लटनी, आधाशीपणा वगैरे. जेवायला गेलो मी तर मला कोशिंबीर आवडते. पहिल्यांदा कोशिंबीर चमच्याने वाढतात ना, मग त्या बाईला मी सांगतो भाजी जेवढी वाढतेस ना तेवढी कोशिंबीर वाढ. ती बघते ज्या आईला म्हातारा माणूस दिसतोय, काठी घेतलेला आहे, पांढरे केस आहेत आणि असं काय बचकल्यासारखं बोलतो. मी आधाशी आहे. तर हे कॅरेक्टर डिफेक्ट मला 4थ्या 5व्या पायरीत कळले. पण ते नुसतं कळून उपयोगच नव्हता, त्याचा काय फार फायदा झालेला नव्हता. शेवटी माझी बायको, माझी आई म्हणायला लागली की तू ए मध्ये जाऊन काय फायदा आहे, तू तिथे लोकांना भापवतोस, पण इथे आल्यावर काय आहेस ते आम्हाला माहिती आहे ना, तर तुझ्यात काय बदल झालेला नाही आणि तू बदल करायला तयार नाहीयेस. आणि मग मला परत परत आठवायला लागलं की 6व्या 7व्या पायरीमध्ये जे करायला सांगितलेलं आहे ते करायला मी अजिबात तयार नव्हतो. 6व्या पायरीमध्ये स्वभावदोष सोडायला आणि 7व्या पायरीत परमेश्वरा तू मला मदत कर सांगायला. त्याला बरेच प्रयोग सांगितले होते. एक डबा बन, डब्यामध्ये सगळे स्वभावदोष टाक, एक चिठ्ठी काढ, मग त्याच्यावरती रोज एक काम कर, किंवा एक चिठ्ठी काढल्यावर त्याच्यावर 8 दिवस काम कर, मग दुसरी चिठ्ठी काढ. हे सगळं करायला मी तयार नव्हतो. त्याच्यामुळे मला
आज मला कळतं की 35 वर्षाच्या सोबरायटीनंतर जी क्वालिटी सोबरायटीची असायला हवी ती माझ्याकडे नाही. माझ्या तोंडामध्ये अतिशय घाणेरड्या आणि खूप चांगल्या शिव्या आहेत, त्या मला अजूनही घालवता आल्या नाहीत. त्याच्यासाठी मी अनेक प्रयोग केले, अनेक जणांच्या लाथा खाल्ल्या, घर मीटिंगमध्ये शिव्या खाल्ल्या, इज्जतीचा फालुदा केला. आणि इज्जतीचा फालुदा करायचा असेल तर शिकलेल्या माणसाकरता इज्जतीचा फालुदा करायचा, त्याचं शिक्षण काढायचं. काय झटाची PhD तुम्ही तिच्या आयला इथून सुरुवात केली की आपल्याला इकडे लगेच आग लागलीच पाहिजे. शिकलेल्या माणसाची लाच काढायची असेल तर त्याचं शिक्षण काढायचं. आम्ही बरे अन्न आणि तो अशी लाच काढायला भर मीटिंगमध्ये केली. मग माझ्या लक्षात यायला लागलं की 6व्या-7व्या पायरीमध्ये मग सगळंच मी एकदम सफेदी की चमकार उजाला असा होणार नाहीये. ते कमी जास्त होत राहणार आणि त्याच्याकरता तिथून पुढे जायला पाहिजे. आणि मग 8व्या-9व्या पायरी 8व्या-9व्या पायरीत अमेंड्स करताना बऱ्याचदा मला प्रश्न पडायचा. काही लोकांच्या अमेंड्स मला करायच्याच नव्हत्या, म्हणजे मला त्याचं थोबाडच बघायचं नव्हतं परत. मग म्हणून मी स्पॉन्सरला सांगायचं नाही ते मी जरा पोस्टपोन करतो, ते नाही केलं तरी चालेल असं मला वाटतं, कारण त्याच्याने आणखी नवीन लफडी होतील आणि मी परत दारू प्यायला जाईल. त्यामुळे मी स्पॉन्सरला भीती घालायचो की हे मी करणार नाही म्हणून. आणि काही चक्रमसारखं आता माझे मित्र दारू प्यायला बसले होते उरणला, त्यांच्याबरोबर मी गेलो, ते दारू पितात आणि मी एकेकाला बाहेर बोलून सांगतो, सॉरी मी तुला दारू पिऊन त्रास आहे. दोघा तिघांनी बाहेर ऐकलं, नंतर त्याने आत जाऊन सांगितलं आणि ते सगळेजण म्हणून धोपाटला मला, तुझ्या आईला दारू पिऊन आम्हाला एक तर त्रास दिला भेंचूद आणि कसली ती झटाची हे आम्हाला सांगू नको, आम्ही काय तुला माफ करणार नाही. त्याच्यामुळे 9वी पायरी कशी करू नये त्याचे माझ्याकडे भरपूर अनुभव आहेत आणि कशी करावी ते कळत नाही. आता आईबाप मेल्यानंतर मला वाटायला नाही रे आपण सॉरी म्हणायला पाहिजे होतं. मग आता मी विचारत सुटतो मेलेल्या आईबापाची माफी कशी मागावी. एकाने सांगितलं समोर खुर्ची ठेवायची आणि वडील बसलेले आहेत असं कल्पना करायची आणि त्यांच्याशी बोलायचं. म्हटलं वडील समोर बसलेले त्या कल्पनेने माझ्या तोंडातनं शब्दच फुटत नाही, कारण माझ्या वडिलांच्या समोर मी कधीच बोललो नाही. मी आईच्या पदरामागे जाऊन त्या भिकारचोट चला याला जवायचं होतं म्हणून 4 पोरं काढली. आई म्हणायची अरे मेल्या काय बोलतोस काय तू, असलं घाणेरडं मी बोलायचो. त्याच्यामुळे अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर 8व्या-9व्या पायरीमध्ये तयारी करणे, चांगला स्पॉन्सर घेणे, त्याचं मार्गदर्शन घेणे. मी पैसे ढापलेले होते, आम्ही पुण्याला चाललो होतो आणि पुण्याला जाताना गाडी चालवतो ड्रायव्हर, पुढे सुभाष बसलेले, सुभाष के मागे विश्वनाथ गुरुजी आणि मी. मला काय सुरी आली माहीत नाही. मी सांगायला सुरुवात केली, मी दुकानात पैसे ढापायचो, ह्याव केलं त्याव केलं, एवढे पैसे ढापले, आकडा सांगितला आणि लगेच भागिले 2 केलं आणि त्याला एवढे पैसे द्यायचे सांगितलं. गुरुजींना वाटलं अरे वा वा किती आपला स्पॉन्सर चांगला आहे. पण मी किती नालायक होतो ते सुभाषला माहीत होतं, कारण तो पण वकील होता, मी अर्धवट वकील होतो. सुभाषनी मला आणि गुरुजींना प्रश्न विचारला, मला काय ते सिगरेट पेज असे फर्स्ट क्लास झुरका मारला आणि म्हणाले विश्वनाथ यांनी भागिले 2 कसले केले. म्हटलं प्रॉफिट अँड लॉस मध्ये आमची पार्टनरशिप होती ना. त्याने आणखी एक झुरका म्हणाला अच्छा मला वाटलं चोरीत पण तुमची पार्टनरशिप होती का. आणि मग गुरुजींची ट्यूबलाईट पेटली. मला काही संभ्रम कळेच ना तिच्या आईला. गुरुजी म्हणाले अरे खरंच की रे, हा भागिले 2 कसले करतो, जेवढे ढापलेत तेवढे सगळे त्याला नेऊन द्यायला पाहिजेत, कारण ही चोरी केलेली आहे. आईला मी म्हटलं मला ती 26 जानेवारीची हलक्यातून पुण्यातली अर्धा दिवस तर काय ऐकताच आली नाही, कारण सगळ्या डोक्यामध्ये अण्णा पार्टनरशिप 2/2 नाही भागिले 2 नाही एकच, सगळे पैसे द्या. आईला राडा झाला, तिथे माझी वाट लागली. पण आज मला कळतं की तेव्हा जे झालं ते बऱ्याकरता झालं. आणि ह्या दोघांनी मला जाम तासला होता आधीच. म्हणाले तू एरवी पोपटासारखा बोलतो, तिथे गेल्यानंतर त्याच्याशी जर बोलला नाहीस ना दीड, माझी चूक झालेली आहे म्हणून तर चड्डी काढीन त्याच्यासमोर तुला. आणि मला दोघांची पण खात्री होती, ते दोघंजण माझी चड्डी त्याच्यासमोर काढतील म्हणून. त्याच्यामुळे झक मारून मरता क्या नाही करता त्याच्याकडे जाऊन मला सांगायला लागलं की असे असे पैसे ढापलेत. तो पहिला उडाला, एवढे पैसे कधी ढापलेस मला माहीतच नाही. आणि त्याने आणखी एक डायलॉग मारला, मला माहीत असतं की तू एवढा चोर आहेस तो मी तुला पार्टनर म्हणून घेतला नसता. आता कपाळ काय करणार, त्याचे पैसे दिले, सगळं ऐकून घेतलं. पण त्याच्याने एक झालं, माझ्या ज्या भीत्या होत्या त्या गेल्या. कुठल्या भीत्या होत्या, मला SD गाडीची फायरिंग आली की भीती वाटायची, कारण रवी भिडेची SD गाडी होती. मला आजही बाकी कशातलं काय कळत नाही, पण SD फायरिंग लगेच मी ओळखतो. बाकी मला बुलेटची नाही ओळखता येत फायरिंग, SD ओळखतो. लाल हेल्मेट घातलेला माणूस दिसला की माझी फाटायची, कारण रवी भिडे लाल हेल्मेट घालायला. ठाणा ईस्टला जायला सांगितलं की माझी फाटायची. मी तिकीट काढून द्यायचो, मला गुरुजींनी सांगितलं प्लॅटफॉर्म तिकीट काढून मग पलीकडे येतो. ते करून झालं तरी पण मला भीती वाटायची, कारण रवी भिडे पलीकडे राहायचा. जेव्हा मी त्या 8व्या-9व्या पायरीच्या पलीकडे गेलो तेव्हा मला त्याच्यातून बाहेर पडता आलं. आणि मग आज कळते मला की 8व्या-9व्या पायरीमधल्या अमेंड्स ज्या आहेत. माझा एक मित्र होता ज्याने माझ्याबरोबर 12वीला ॲडमिशन घेतली, मेडिकलला गेला तो.
आणि त्यांनी कुठेतरी सर्टिफिकेट जातीचं लावलेलं होतं आणि ॲडमिशन घेतलेलं होतं. मला त्याच्यावरती खुन्नस, मला नाही सांगितलं त्यांनी. ह्याच्यावर किती वर्ष गेली? जवळजवळ 10 वर्ष गेली. तो MBBS MD ॲनेस्थेशिया झाला, भिवंडीत सेटल झाला. तो गाडीमधनं फिरायचा, मी चालत फिरायचो. तो रस्त्याच्या त्या बाजूला असला की तो काय श्रीधर हात मारायचा, गाडी साईडला लावायचा, बायका पोरांना गाडीत बसवायचा आणि मला भेटायला यायचा. मी लॉर्ड फॉकलंड ह्यानी मला जातीय सर्टिफिकेट लावलेलं सांगितलं, तेच माझ्या डोक्यात. बरं, शेवटी एक दिवस हिया करून मी त्याच्या घरी गेलो आणि त्याला सांगितलं, म्हटलं असं असं मला ना खुन्नस आहे तुझ्यावरती आणि मी तुझी माफी मागतो, मी असा गैरसमज करून घे. तो म्हणाला, अरे माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, मलाच माहीत नव्हतं. ते घाई गडबडीमध्ये वडिलांनी कुठनं तरी आणून दिलं आणि ते सगळं भांडण 2 मिनिटात वितळलं. त्याच्यानंतर आम्ही खूप चांगले मित्र झालो, फोन करतो, एकमेकांना व्हॉट्सअपवर बोलतो. पण तोपर्यंत तो तिकडे गाडी लावायचा आणि ह्या बाजूला यायचा आणि मग मी असा उभा राहून त्याच्याशी बोलायचो. तो MD ॲनेस्थेशिया, मी झाटू तिच्या मायला बेवडा, 4 वर्ष सोबर. आणि त्यामुळे 8व्या-9व्या पायरीमध्ये मला माणसांशी कसं वागायला पाहिजे आणि त्याच्याकरता प्रार्थना म्हणणे, हे प्रकरण मला स्पॉन्डिलायसिस 10 वर्ष किंमत मोजून आणि मग सगळी गणितं उलगडली मला. बिल डब्ल्यू म्हणतो शरीर आणि मन ही अपूर्व यंत्रणा खरी. म्हटलं अरे चायले हे एवढ्या वर्षात कळलं असतं तर आता साला स्पॉन्डिलायसिसची मरायला कशाला 10 वर्ष घातली असते आहे. आज कळते की प्रत्येक वेळेला माझी चूक काय होती हे लगेच कळत नाही. 8व्या-9व्या पायरीमध्ये कळलं. 10व्या पायरीमध्ये रोजच्या रोज लिहून काढायचं. माझ्या स्पॉन्सरने हल्ली मला नवीन एक आयडिया सांगितलेली आहे, ती लिहून काढ आणि फाडून फेकून देतात. काय 5वी पायरी नको 10वी पायरी नको काय नको, तुला कळलं तरी पुरे झालं नाही बाबा. 35 वर्षाचा घोडा झाला अजून तुला. माझे पण सुदैवाने एक बरं आहे, माझ्या ग्रुपमध्ये मी घोडा नाहीये. माझ्या ग्रुपमध्ये मी सगळ्यात लहान माणूस आहे. सगळ्यात लहान माणूस 35 वर्ष, हे बाबा 36 वर्ष, तो आमचा सिमेश, त्याच्यानंतर आणखी 2-3 जण येतात, ते सगळे जण सिप्रियन दादा, हे सगळे मोठे आहेत माझ्यापेक्षा. त्यामुळे मी आपला खाली मान करून माझ्यापेक्षा गप्प बसतो. मोठे लोक आहेत आपल्यापेक्षा, गप्प बसायला पाहिजे. पण अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये त्या 9व्या पायरीच्या ॲमेंड्समधनं मला खूप फायदा झाला. माझा स्पॉन्डिलायसिस गेला. मला कळायला लागलं की माझ्या मनातले विचार जे आहेत चक्रम, ते माझ्या शरीरावर परिणाम करतात. आज सकाळी मला एक कुडाळच्या कॉलेजमधनं फोन आला, म्हणजे मीच फोन केला होता त्या बाईनं. ते म्हणाले, नाही सर तुम्हाला लेक्चर द्यायचं आहे, अजून ते विचार करतो. माझ्या लक्षात आलं की तिला मला लेक्चर द्यायचे नाहीत आणि मी अर्धा तास डिस्टर्ब झालो. आणि नंतर मी लक्षात आलं, अरे ते विपश्यनेमध्ये सांगतात ना आपल्याला, तसं आपण आता करूया. आपल्याला डिस्टर्ब होतो म्हणजे काय होतं, अशी ही अवस्था आपल्याला फार कमी वेळा अनुभवायला मिळते. कोणीतरी आपली चड्डी काढली, लाज काढली, ही अवस्था कमी वेळा बघायला मिळते. आणि मी त्या गोष्टीकडे बघायला लागलो. कारण 11वे पायरी मी 22 वर्ष सोबॅरिटीच्या केलीच नव्हती. मी 20 वर्ष मी काही केलं नाही, डोळे मिटलेच नाहीत, ध्यान कधी केलंच नाही. प्रार्थना म्हटली ती मीटिंगमध्ये आणि फाटल्यावर प्रार्थना करतोच ना रे बाबा आपण. साहेबांनी बोलवले म्हटल्यावर फाटली की पहिले प्रार्थना करायची आणि मग हात शिरायचं. त्यामुळे तेवढ्या पुरतंच प्रार्थनेचं महत्त्व होतं. त्या 11वी पायरीतली प्रार्थना समजून कधी सेंट फ्रान्सिसची मी घेतली नव्हती. पाठ केलेली होती, पण त्याच्यातला अर्थ मला कळलेला नव्हता. आजही कळला असा माझा दावा नाही. आणि मग जेव्हा मी त्या विपश्यनेला गेलो, तेव्हा पहिल्यांदा गेलो, तेव्हा मी धाय मोकलून रडायला लागलो. मोठ्याने रडायला नाही, डोळ्यातनं पाणी सतत. आणि काय माझ्या मनात विचार येत होता, तर माझी 5वी पायरी सगळी मी ती मनातल्या मनात वागवत होतो की अमेंड्स करायला आई वडिलांचे राहिले, त्यांना कधी आपण म्हटलं नाही अशा पद्धतीने सॉरी म्हणून, करायचा प्रयत्न केला, त्यांनी कधी घेतली नाही आपली सेवा, मग काय उपयोग आहे, अमुक आहे तो. आणि धाय मोकलून रडायला लागलो. आणि मग माझ्या कळायला लागलं की विपश्यना काय, किंवा तुम्ही जे कुठलं ध्यान करताय ते ध्यान मला काय सांगते. 3 प्रश्न बिल डब्ल्यू स्वतः आपल्याला सांगतोय. मी कोण आहे, मी कुठून आलो आणि कुठे चाललो. आणि ह्या सगळ्या जगण्याच्या जंजाळामध्ये आयला त्या प्रश्नांची उत्तरच राहून गेली होती. कारण रोज सकाळी उठल्यानंतर आज ही गाडी पकडायची, हे काम करायचं आहे, पोरीची ॲडमिशन आहे, पोरीला इकडे जायचं आहे, बायकोला इकडे जायचं आहे, मला इकडे जायचं आहे, हे काम करायचं आहे, ते काम, या सगळ्या भानगडीत ते मूळ प्रश्नच राहिले बाजूला. आणि 11व्या पायरीने मला ह्या प्रश्नांची उत्तरं शोधायला लावली. तू कोण आहेस, भारताचा नकाशा, त्याच्यातला महाराष्ट्र, त्याच्यातला मुंबई, त्याच्यातलं दादर, त्याच्यातलं वडाळ्याला तू बसलेला आणि एक जाटू आहेस तू. आणि इतके दिवस मी समजायचो मी फार ग्रेट माणूस आहे, महान आत्मा आहे मी, माझ्यासारखा कोणी प्राणीच नाही आहे. मग लक्षात यायला लागलं की अरे 35 वर्ष दारूपासून दूर राहिले, पण यामध्ये बरेच लोक आहेत. आणि मी ना एकदा भायखळ्याला ह्यांच्या ग्रुपला गेलो होतो. तिथे एकाने 28 वर्षाची नाही 1 वर्षाची अनाऊन्समेंट केली, तो 28 वर्षानंतर स्लिप झालेला होता. आयला मी एवढा टाईट झालो तेव्हा, हैराण झालो तेव्हा. मी बाहेर पडल्यावर पहिला लगेच सुनीलला फोन केला, म्हटलं तो 28 वर्षानंतर प्याला
तो म्हणाला हो ना मग. नाही मग मग काय उपयोग आहे, सिल्वर टोकन कशाला देता तुम्ही. म्हणजे सिल्वर टोकन अशा करता देत नाही की तू आयुष्यात कधी पिणार नाहीस म्हणून. 25 वर्षानंतर प्यालेल्या 10 लोकांची तुला नावं सांगतो, तुला ठाणा झोनमध्ये आहेस ना तू, ही नावं आठवली का. म्हटलं हा, हे सगळेजण 25 वर्षानंतर प्याले. आईला इतके दिवस मला वाटायचं की 25 नंतर पित नाही, एवढी नावं त्यांनी सांगितली. मी म्हटलं आईला अजून आपला नंबर लागू शकतो कधी पण. आणि मग कळायला लागलं की 12व्या पायरीचं जे भवितव्य त्यांनी सांगितलंय की जे 12व्या पायरीचा 1/3 भागच आहे संदेश देणे. आणि त्याच्यावरती माझा एवढा भर असतो की असं केलं पाहिजे, अशी स्टोरी सांगितली पाहिजे, ह्याहून केलं पाहिजे, त्याहून केलं पाहिजे, फॉलोअप केला पाहिजे, हा सर्व्हिसचा भाग आहे की नाही इत्यादी. पण त्यातले जे 2 भाग मूळ जे होते की त्याच्यामध्ये मला आध्यात्मिक जागृती झाली. माझा बदल झाला का, मी मुलीकडे गेलो. मुलगी माझी फ्रान्सला गेली शिकायला. 3 वर्षानंतर मुलीकडे गेलो. नवरा बायको दोघं जण गेलो. आणि 15 दिवस राहिल्यानंतर मग पोरीने आईला विचारलं की हे हल्ली बदललेत का. तर म्हणाले बदलायची 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे वय झालेलं आहे, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आता त्याला त्याच्यात जो काय बदल हवा पाहिजे होता, एला अभिप्रेत असलेला, तो थोडासा व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळे तो आता जरा शांत झालेला आहे. नाहीतर तुरतुर 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 करणारा श्रीधर 12व्या पायरीमध्ये कळायला लागलं की हॅव्हिंग हॅड अ स्पिरिच्युअल अवेकनिंग, म्हणजे जागृती झाली. जागृती कशाची झाली. जागृती म्हणजे मी कशामुळे दारू पिईन आणि त्याच्यापासून मला दूर राहण्याकरता काय करायला पाहिजे, ही जागृती सगळ्यात मोठी झाली. या 12 पायऱ्यांचं आचरण सगळीकडे करायला पाहिजे. ऑफिसमध्ये मला पैसे खायला संधी अजिबात नाही, कारण मी मास्टर आहे. पण मी हेडमास्टर झालो, प्रिन्सिपल झालो, त्याच्यामुळे मला संधी आली. आणि संधी आल्यानंतर मी गाव बावचळलो, काय करायचं आता. स्पॉन्सरला फोन केला. स्पॉन्सर म्हणाला माझ्याकडे पैसे खायचा अनुभव नाही, तो अमक्याला फोन कर. त्याला फोन केला, पैसे खायचा अनुभव. तो म्हणाला थांब जरा, 12:40 झाले, 1ला माझा लंच टाईम असतो. लंच टाईमला त्यांनी डबा खाता खाता माझ्याशी 20 मिनटं बोलला. आणि पैसे खाल्ल्यामुळे माझी कशी धुलाई झाली त्याच्यावरती 20 मिनटं त्यांनी सांगितल्यावरती मी माझ्या क्लार्कला बोलवून सांगितलं, तू जे काय सांगतो ना, अर्धे तू घे अर्धे मी घे, हे आपल्या बापाच्यानं जमणार नाही, भुसडत गेलं ते तुझं तू बघ काय करायचं ते, मी या भानगडीत नाही पडत. त्याच्यामुळे 12 पायऱ्यांचं आचरण धंद्यात करायचं नाही, नोकरीवर करायचं नाही. आमच्याकडे ह्याला समुद्रकिनाऱ्याला एक मेंबर आहे, 40 वर्ष सोबर असेल आता. तो सांगायचा खुशाल, मी ऑफिसमध्ये शिपाई आहे, मला सकाळी फाईल आणून द्यायला सांगितली की मी संध्याकाळी नेऊन देतो. आणि मी दिवसभर बाहेर गिराईक शोधतो कोण पैसे देईल आपल्याला ते. मग सुनीलला विचारत मला हे असं का रे. ते म्हणाले हो ना, असं असू शकतं ना. अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये सगळ्यांना सारख्याच शिक्षा आहेत. कशाची शिक्षा आहे. दारू पिशील, पण ती लगेच उद्या होणार नाहीये. तुझी झोप जाईल, भले तुझ्या हातात अंगठ्या असतील, गळ्यात सोनं असेल, तुझी प्रॉपर्टी असेल, बायको असेल, पोरं असतील, सगळं असेल, पण तुला झोप नाही ना मिळणार. तुझी झोप गेली तर काय फायदा आहे त्याच्यात. मग कळायला लागलं की 12 पायऱ्यांच्या आचरणामुळे माणूस बदलतो. बदलतो म्हणजे तो कायम बदललेला राहतो का. म्हणजे निळीत घातला की ती निळ जी असते ती तेवढ्यापुरती दिसते. 2-4 धुलाईनी पुन्हा निळ जाते. 4 दिवस मीटिंग नाही केली की पुन्हा काटा हालायला लागतो. आणि मग मला कळायला लागलं की अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगमध्ये ह्या 12 पायऱ्या आपोआप होतात. एक जण बोलत असतो तेव्हा मी जेव्हा ऐकत असतो तेव्हा ह्या सगळ्या 12 पायऱ्या होत असतात. बाकी काही नाही केलं तर अनेक लोक असे आहेत की आम्ही फक्त मीटिंग करतो. त्यांना कितीतरी लोकांना मीच शिव्या दिल्यात बऱ्याच लोकांना. आमचा तो एक RBI वाला होता मामा, तो रोज मीटिंग करायचा. आईला मी म्हटलं घरी तुला ओळखतात का, तू दुसरा कोणतरी माणूस द्यायला त्याला पण झोपायला घेतील ती आईला एक दिवस. काय उलट सुलट बोलायचो मी साला. पण त्या माणसाचं शांतपणे आयुष्य चाललेलं होतं. काही नाही, नुसती मीटिंग केली. आमचं मनसुख सांगायचं आपण कुछ प्रोग्राम बिग्राम नाही लिहा, लेकिन आपण व्यवस्थित चाललेलं असायचं त्यात. तर तुम्ही मुद्दाम 12 पायऱ्या घेतल्या पाहिजेत हे खरं आहे. पण तुम्ही जरी 12 पायऱ्या घेतलेल्या नसल्या आणि नुसते मीटिंगमध्ये जरी राहिलात तरी सुद्धा तुमच्यावरती बदल होतो अशी अनेक जण आहेत. पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही पायऱ्या घेतल्यात की तुम्हाला अमृत प्यासन केल्यामुळे आता मृत्यू येणार नाही, तसं परत दारू पिणार नाही असं नाही. निनादने आत्ताच सांगितलं 5वी 4थी घेऊन सुद्धा परत प्यालेला. आता सुधीर पितोय ना आमचा बदलापूरला, कुठे अजून आलेला आहे. याच्या मीटिंगला येत नाही. सोबत आहे की नाही भगवंत जाणे. 4 वर्ष झाली. त्यामुळे आजूबाजूला माणसं तुम्हाला दिसायला लागतात. कार्यक्रम घेतल्यानंतर देखील पलटी मारू शकतात. त्याच्यामुळे 94वरचा साप तो जात नाही. 12 पायऱ्या घेतल्यामुळे साप तिथेच आहे. मी फक्त 94वरनं पुढे जातो की नाही तेवढंच पाहिजे. आणि ही सगळी प्रलोभनं जसं वय वाढतं तसं जास्त मोठ्या प्रमाणात येतात. कारण पूर्वी पैसे नव्हते खिशात, भारी दारू प्यायची इच्छा होती,
त्याच्यामुळे पूर्वी पैसे नव्हते. आता मी स्लिप झाला तर आता मी डिप्लोमॅट केअरला पिणार नाही, आता मी भारीवाली दारू पिणार. मी सिगरेटसाला फोर्सकर नाही पिणार, भारीवाली पिणार. अल्कोहोलिक सनासच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर परत परत जुन्या लोकांनी सांगितलेलं आहे की 12 पायऱ्या घेतल्या म्हणजे आकाशाला हात लागले नाहीत. चौथी पायरी, पण मला तसं वाटायचं चौथी पायरी घेतल्यानंतर मी अनेक लोकांना सांगितलं तुझा प्रॉब्लेम चौथी पायरी घे, तू चौथी पायरी घे, असं मी अनेक लोकांना सांगितलं. पण आज मागे वळून बघितल्यावर कळतं की कार्यक्रम घेतला म्हणजे दारू पिणार नाही असं नाही. पण सुनील सांगतो की कार्यक्रम घेतल्यानंतर तुला का दारू प्याला ते तर कळेल, बाद झालं ना, मग पुढची उपाययोजना तुला पुढे करता येईल. त्याच्यामुळे मी 12 पायऱ्यांचा कार्यक्रम घेतल्यानंतर मी कसा घेतला ते सांगितलंय. नवीन माणसानी हल्ली असं नाही, हल्ली तसं नाही, असलं काही बोलायला मला आवडत नाही. ते पहिली गोष्ट म्हणजे म्हातारा झाल्याचं लक्षण आहे. आमच्या काळी हे अशी होती, सकाळी 4ला जाऊन फॉलोअप करायचे. मी त्याला कधी 4 वाजता उठून फॉलोअप नाही केला. मी उगाच सांगतो आमच्या काळी म्हणजे माझे ओल्ड टायमर जायचे 4 वाजता. मी बाप जन्मात कधीच 4 वाजता गेलेलो नाही. पण सांगायला काय जातं आपल्या बापाचं, आमचे हमारे जमाने में ऐसा था ना वैसा था, ते येण्याचं काय लक्षण आहे. परिस्थिती बदलणार, माणसं बदलणार, त्याच्यामुळे त्यांनी कार्यक्रम घेताना काय करायला पाहिजे हे त्याचं त्याला बरोबर माहिती आहे. तर तू त्याला काय करायला पाहिजे सांगायची गरज नाही. मी माझा अनुभव सांगितला, सेक्रेटरीने अनुभव कथन करायची संधी दिली, त्याबद्दल आभारी आहे. दिनाजचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि कृष्णन दादा 36 वर्ष अभिनंदन. थँक्यू. मला वाटलं की हे हा मुद्दा राहतो याबद्दल शेवट त्यांनीच केला की मी कार्यक्रम घेण्याचा एकच फायदा म्हणजे मी जर कधी चुकून पुन्हा